कोणतीही आव्हानं स्वीकारली तर यश हे निश्चित मिळतं. शिक्षण असेल, व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींसाठी नवनवीन संधी उपलब्ध आहेत. आणि या संदर्भाचं महत्त्वपूर्ण आवाहन मर्चंट नेव्ही मधील कुमारी वैभवी पारे यांनी केलंय. नेव्हीमधील वैभवी पारे हिचं आवाहन. बदलत्या स्पर्धेच्या युगात सध्या आणि आगामी काळात मुलींना शैक्षणिक, व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध असल्यानं मुलींनी धाडसानं पुढे आलं पाहिजे, असं प्रतिपादन मर्चंट नेव्ही सेवेत सिलेक्ट झालेल्या कुमारी वैभवी यांनी केलंय. मुलींनी कोणतीही आव्हानं स्वीकारल्यास यश निश्चित मिळू शकतं, असं तिने ठामपणे सांगितलंय. सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुमारी वैभवी बोलत होती. कृषी अधिकारी नीलकंठ पारे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पारे यांची सुकन्या कुमारी वैभवी हिची मर्चंट नेव्हीमध्ये सिलेक्शन झालंय. या निमित्तानं तिच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले यांनी वैभवीची मुलाखत घेतली. तिने विविध प्रश्नांना समर्पक अशी उत्तरं दिली. अर्धा तास रंगलेली मुलाखत खूपच गाजली. मुलामुलींनी कोणतंही शिक्षण घेतलं असलं किंवा कितीही मोठ्या नोकरीवर असले तरी थोरा मोठ्यांचा आदर करत आई वडिलांना अजिबात विसरू नये, असं आवाहन तिने यावेळी केलं. तसेच तिने यावेळी वर्षातील 6 महिने समुद्रात जहाजावर काम करावं लागतं हे सांगत असताना या नोकरीतील फायदे तोटे प्रत्यक्ष कामाचा अनुभव सुद्धा सादर केला. या मुलाखतीबद्दल प्रेक्षकांनी दशरथ वडतिले आणि वैभवी पारे यांचं अभिनंदन केलं. हेरिटेज मणिधारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष गजाननराव होनराव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं. डफरिन चौकात आहे. त्यानंतर जेई आणि नीटची तयारी करण्यासाठी मी 11वीला 1 वर्ष लातूरला होते आणि करोनास्तव परतावं लागलं घरी. आणि मग विषय असा होता, आता करायचं काय, 12वीला कुठे ॲडमिशन घ्यायचं. आणि मग यातूनच मी वॉलचंद कॉलेज इथे ॲडमिशन घेतलं आणि मी 12वीला मॅथ्स ग्रुप ठेवला होता. 11वीत मी बायोलॉजी आणि मॅथ्स माझे दोन्ही ग्रुप होते, पण 12वीत मी मॅथ्स ठेवलं. असं माझं 12वीचं शिक्षण पूर्ण झालं. वैभवीने सांगितलं 12वीपर्यंत ती सोलापूरला होती, पण करोनाने तिला दगा दिला. तिला खरं डॉक्टर व्हायचं होते. लातूरला होती ती, जेई नीटची परीक्षा करत होती. करोनामुळे तिला सोलापूरला यावं लागलं. की असं काय घडलं की तू आत्ता ह्या मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रामध्ये आली? कुठलं कारण घडलं की कशामुळे तू इकडे आलीस? तर अगदी 12वी संपत आली होती माझी आणि सगळ्यांपुढे मोठा प्रश्न असतो, काय करायचं 12वी नंतर. अगदी मी आपली बसले होते, रोज बसायची, बघायची मोबाईलमध्ये डॉक्टर, इंजिनियर, लॉयर ह्या सगळ्या गोष्टी, पण मला कशातही रस नाही हो. कारण माझं आता प्रिपरेशन तरी सुटलं होतं नीट आणि जेईचं. मला मोठा विचार आहे आता, मग काय पुन्हा प्रिपरेशन करायला 1 इयर गॅप घ्यावा लागेल वगैरे वगैरे, ह्या गोष्टी गुंतू लागल्या माझ्या डोक्यात. आणि अशीच मी इंटरनेटवर एक दिवस शोधत होते आणि मग तेव्हा माझ्या वाचनात आलं मर्चंट नेव्हीबद्दल आणि बरेचसे आर्टिकल्स वाचले मी आणि त्या आर्टिकल्सने मला खूप इन्स्पायर केलं. खूपसे फायदे तोटे आहेत त्या प्रोफेशनचे आणि त्यानुसार मी हे प्रोफेशन जॉईन केलं. त्याच्याबद्दल बोलूयात पुढे. नाही, नक्की हेच प्रोफेशन निवडण्याचं कारण काय होतं की महिलांसाठी वेगवेगळे क्षेत्र असतात. म्हणजे महिला ही सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून इंजिनिअरिंग आहे, डॉक्टर आहे, पण इतकं धाडस करायचं काय कारण होतं? हे धाडस करायचं काय कारण होतं? धाडस करायचं कारण असं काही स्पष्ट वगैरे कारण नाही आहे. माझ्या आई वडिलांनी मला प्रत्येक गोष्ट पुरवून मोठं केलेलं आहे आणि धाडसी ही मी पहिल्यापासूनच आहे असं मी म्हणू शकते. त्यामुळे जेव्हा मी ठरवलं मर्चंट नेव्हीला ॲडमिशन घेणार आहे मी, त्याच्यासाठी मला स्वतःला तरी एक्स्ट्रा धाडसाची गरज भासली नाही तसं. पण नक्कीच आई आणि पप्पांसाठी ही खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठं पाऊल होतं. तर मग त्यांना कन्व्हिन्स करण्याचं धाडस हे मला माझ्या आजोबांनी दिलं आणि आम्ही दोघांनी मिळून पप्पांना कन्व्हिन्स केलं, आईला समजवलं, मग ते तयार झाले. आणि माझ्या बाबांकडून, माझ्या कुटुंबाकडूनच धाडस भेटलं मला हे. मंडळी, वैभव फार गुणी आहे. 10वी आणि 12वीला तिला 90% जास्त मार्क मिळालेले आहेत आणि अशी गुणी मुलगी तिकडे गेलेली आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये इकडे जाण्यासाठी वडिलांचा विरोध होता आणि एक 10-1 हजार रुपये फी भरण्यासाठी रात्री 11 वाजले. हे कशामुळे इतका उशीर झाला होता? तर परिस्थिती अशी होती, ऑक्टोबरचाच महिना होता
आणि मी घरी काहीच कळवलं नव्हतं की मी मर्चंट नेव्हीत जॉईन व्हायचा विचार करते वगैरे. त्यावेळेस माझी आजी, माझ्या बाबांची आई, पप्पांची आई खूप सिरियस होती आणि त्या हॉस्पिटलाइज्ड होत्या. आणि अशा परिस्थितीत या सगळ्या गोष्टींबद्दल घरी बोलणं थोडंसं कठीण झालं होतं. आणि मग शेवटी रात्री मला असं समजलं की आता 12 नंतरनं तर टाईम बंद होत आहे. ॲडमिशनला जो अप्लाय करायचा प्रोसेस होता त्याची लास्ट डेट होती आणि त्यानंतरनं लिस्ट येणार होत्या, फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, कॉलेज कुठला अलॉट होईल याच्याबद्दल. आणि मी गव्हर्मेंट कॉलेजला अप्लाय करत होते. आणि मग माझ्या आजीच्या आशीर्वादाने आणि कृपेने मला ही संधी भेटली आणि मी वडिलांना अप्रोच केलं अगदी रात्री 11 वाजता आणि बोलले की अशी गोष्ट आहे की काउन्सिलिंग फी आहे 10,000 रुपये आणि ती भरायची आपल्याला आणि ॲडमिशन भेटेल की नाही याच्यावर हे कन्फर्म नाही आहे. बिकॉज गव्हर्मेंट कॉलेज आणि ओपन कॅटेगरीला ॲडमिशन भेटणं ही खूप कठीण गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मग मी कळवलं घरी की ही अशी गोष्ट आहे. मग पप्पा बोलले ठीक आहे, काही हरकत नाही, 10,000 रुपये असतील, मिळालं ॲडमिशन चांगली गोष्ट आहे, नाही तर नाही. आणि मग अशा प्रकारे हाही धाडस केला आणि पैसे भरले. त्यानंतर ना आठवड्याभरातच फर्स्ट लिस्टमध्ये माझं सिलेक्शन झालं, गव्हर्मेंट कॉलेज भेटलं. आणि ती आनंदाची गोष्ट ऐकायला तोपर्यंत माझी आजी सोबत होती. आणि नक्कीच माझी आजी मला बघत असेल वरून, तिच्या आशीर्वादाने हे सगळं झालंय. फार चांगलं.